कॅमेऱ्याचे माईक ऑन झाले की एकमेकांचे वाभाडे काढणारे, सकाळी उठल्यापासून ते पार रात्री झोपायच्या आधीपर्यंत टीव्हीवर एकमेकांवर आग ओकणारे दोन कट्टर वैरी जेव्हा विधान भवनाच्या त्या गजबजलेल्या कॉरिडॉरमध्ये आमने सामने येतात तेव्हा तिथं काय राडा होईल असं वाटणं साहजिकच आहे। एका बाजूला आहेत ठाकरे ब्रँडचे सुसंस्कृत वारसदार आदित्य ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला आहेत कोकणच्या वाघाचे सुपुत्र आक्रमकतेचा दुसरा ब्रँड नितेश नारायण राणे। आज विधान भवनात चालता चालता हे दोघं जेव्हा अगदी समोरासमोर आले तेव्हा तिथला ऑक्सिजनच कमी झाला की काय असा माहोल तयार झाला होता। पण तिथं जे घडलं ना त्यानं संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला एकाच वेळी डोक्याला हात लावायला लावलाय। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी। मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र ते पार कोकणच्या तांबड्या मातीपर्यंत आजच्या घडीला टीव्ही स्क्रीनवर दोन चेहरे सगळ्यात जास्त एकमेकांवर आग ओकताना दिसतायत। एका बाजूला आहेत ठाकरे ब्रँडचे सुटाबुटातले आणि शांतपणे धारदार बोलणारे वारसदार आदित्य उद्धव ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला आहेत कोकणचे सुपुत्र आक्रमकतेचा दुसरा ब्रँड थेट भिडणारे आणि शब्दांनी समोरच्याचा गेम वाजवणारे नितेश नारायण राणे। रोज सकाळी कॅमेऱ्याचे माईक ऑन झाले की या दोन्ही नेत्यांच्या तोंडातून एकमेकांवर टीकेचे जे जळजळीत बाण सुटतात ते पाहून आपल्यासारख्या सामान्य लोकांना वाटतं की हे दोघं जर चुकून जरी कुठे समोरासमोर आले तर तिथे महायुद्धच होईल। राडा, घोषणाबाजी आणि थेट मारामारीच व्हायची बाकी आहे असं चित्र रोज उभं केलं जातं। राजकीय वर्तुळात आणि मीडियाने या दोघांना कट्टर वैरी असं लेबल लावून मोकळं केलंय। पण राजकारण हा अनपेक्षित वळणांचा खेळ आहे, जिथे कधी काय घडेल याचा नेम ब्रह्मदेवालाही सांगता येणार नाही। आज विधान भवनाच्या त्या गजबजलेल्या कॉरिडॉरमध्ये अगदी असंच काहीतरी घडलंय, ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि फेसबुकवर एकमेकांचे कपडे फाडणाऱ्या कार्यकर्त्यांना एकाच वेळी डोक्याला हात लावायला लावलाय। आज सकाळपर्यंत एकमेकांचे वाभाडे काढणारे हे दोन कट्टर विरोधक जेव्हा विधान भवनाच्या परिसरात चालता चालता अचानक एकमेकांच्या समोरासमोर आले तेव्हा तिथं कुठलाही राडा झाला नाही, कुठलीही घोषणाबाजी झाली नाही, ही कोणी रागाने तोंड फिरवून निघून गेलं नाही। उलट त्या काही सेकंदाच्या दृश्याने आज संपूर्ण सोशल मीडिया आणि न्यूज चॅनल्स ढवळून काढले आहेत। दुपारची वेळ आणि धगधगतं वातावरण, विधान भवनाचं अधिवेशन सुरू असलं की मुंबईतलं राजकीय वातावरण कसं तापलेलं असतं हे तुम्हाला माहीतच आहे। त्यात नितेश राणे म्हणजे दररोज सकाळी मीडियासाठी हेडलाईनचा कारखाना। आज सकाळीही नितेश राणे माध्यमांसमोर आले, त्यांनी थेट आदित्य ठाकरेंना निशाण्यावर धरलं। याआधीही त्यांनी आदित्य ठाकरेंची तुलना थेट पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसमधील अभिषेक बॅनर्जी यांच्याशी करून टाकली होती। जसे तिथे अभिषेक बॅनर्जी आहेत तसे इथे उबाटामध्ये आदित्य ठाकरे आहेत। त्यांच्या हुकुमशाही आणि बालिश वागण्यामुळे ठाकरे गटाचे खासदार आणि आमदार पक्ष सोडून चाललेत असा थेट घणाघात राणेंनी केला होता। एवढ्यावरच हे थांबले नाहीत, तर त्यांनी ठाकरेंना स्वतःचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करायचा होता आणि तिथे त्यांना राष्ट्रीय सरचिटणीस पद हवं होतं। शेवटी तर त्यांनी असा टोमणा मारला, ठाकरे गटाचे कार्यकर्ते नितेश राणेंच्या नावाने बोट मोडत होते तर राणेंचे समर्थक राणे साहेब विंचवाच्या नांग्या ठेचणार अशा कमेंट्स करत होते। सोशल मीडियाच्या कट्ट्यांवर युद्ध सुरू झालं होतं। असं वाटत होतं की आता जर शिवसेना, ठाकरे गट आणि राणे यांचे कार्यकर्ते समोरासमोर आले तर मुंबईतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। मात्र दुपारचा तो 5 सेकंदाचा क्लायमॅक्स त्याने सगळ्यांनाच चक्रावून सोडलाय। विधान भवनाची ती इमारत रोज शेकडो राजकीय तडजोडींची, बैठकांची आणि रणनीतींची साक्षीदार असते। दुपारच्या सत्रात विधान भवनाच्या मुख्य इमारतीकडे जाणाऱ्या एका गजबजलेल्या कॉरिडॉर मधून आदित्य ठाकरे आपल्या सहकाऱ्यांसोबत चालत येत होते। आदित्य ठाकरे नेहमीप्रमाणे आपल्या शांत, गंभीर आणि सुसंस्कृत लुक फेम मध्ये चालत होते। नक्की त्याच वेळी अगदी विरुद्ध दिशेने नितेश राणे आपल्या कार्यकर्त्यांच्या आणि समर्थकांच्या गराड्यातून वेगाने पुढे सरकत होते। दोन्ही बाजूचे कॅमेरामन आणि न्यूज रिपोर्टर्स त्यांच्या जवळ होते आणि अचानक हे दोन्ही नेते एकमेकांच्या अगदी समोरासमोर आले। जेव्हा दोन कट्टर राजकीय शत्रू जे रोज एकमेकांवर चिखलफेक करतात ते जेव्हा असे अचानक समोरासमोर येतात ना तेव्हा काय होईल हे माहिती नसतं। कॅमेरामनने आपापले कॅमेरे झूम केले। आता नक्की काय होणार? दोघं एकमेकांकडे रागाने बघून निघून जाणार की तिथेच काहीतरी शाब्दिक चकमक उडणार की नितेश राणे सकाळी मारलेला टोमणा कॅमेऱ्यासमोर पुन्हा बोलून दाखवणार? अशी धाकधूक प्रत्येकाच्या मनात होती। पण निसर्गाचा आणि राजकारणाचा एक नियम आहे,
वादळापूर्वी जशी शांतता असते तसंच कधी कधी वादळानंतर अचानक आल्हाददायक वारा सुटतो. आदित्य ठाकरे आणि नितेश राणे जेव्हा अगदी एकमेकांच्या समोरासमोर आले, एकमेकांपासून अवघ्या 2 फुटांच्या अंतरावर आले, तेव्हा दोघांच्याही नजरा एकमेकांना भिडल्या. पण त्या नजरांमध्ये सूड नव्हता, राग नव्हता की आकस नव्हता. त्या सेकंदाला दोघांच्याही चेहऱ्यावर एक स्मित हास्य उमटलं. आदित्य ठाकरेंनी हलकेच हसून नितेश राणेंच्या उपस्थितीची नोंद घेतली. नितेश राणेंनी तितक्याच उत्स्फूर्त आणि बिनधास्त चालता चालता आदित्य ठाकरेंच्या पाठीवर एक आपुलकीची थाप मारली. ज्या नितेश राणेंनी सकाळी आदित्य ठाकरेंना जोरदार टीका करून डिवचलं होतं, त्याच राणेंनी दुपारी हसऱ्या चेहऱ्याने आदित्य ठाकरेंची पाठ थोपटली. नितेश राणेंनी पाठीवर हात टाकला. आदित्य ठाकरेंनीही हसून त्याला दाद दिली. दोघंही क्षणभर थांबले आणि उशीर न करता, मागे वळून न बघता दोघंही आपापल्या वाटेने पुढे निघून गेले. हा संपूर्ण प्रसंग घडायला 5 सेकंदही लागले नसतील. पण याच 5 सेकंदांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक अत्यंत महत्त्वाचा खराखुरा चेहरा लोकांसमोर आणलाय. जे कॅमेऱ्यासमोर रोज एकमेकांचे कपडे फाडायला निघतात, तो कॅमेरा नसताना किंवा अचानक समोरासमोर आल्यावर इतके सहज कसे वागू शकतात, हा प्रश्न आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांच्या मनात आहे. राणे विरुद्ध ठाकरे हा संघर्ष केवळ भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा राजकीय संघर्ष नाहीये, तर तो वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीवरचा संघर्ष आहे. तो कोकणच्या मातीतून आलेला आणि मुंबईतल्या मातीत रुजलेला एक अत्यंत तीव्र वाद आहे. एक काळ असा होता जेव्हा नारायण राणे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत लाडके आणि विश्वासू शिलेदार होते. बाळासाहेबांनी नारायण राणेंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पदही दिलं होतं. नारायण राणे आणि ठाकरे कुटुंबाचे संबंध अत्यंत कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे होते. पण 2005च्या सुमारास शिवसेनेत अंतर्गत वादळ उठलं. उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातले मतभेद विकोपाला गेले आणि नारायण राणेंनी जड अंतःकरणाने शिवसेना सोडली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तिथून राणे विरुद्ध ठाकरे या संघर्षाचा नवा अध्याय सुरू झाला. बाळासाहेब ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातलं नातं जितकं जिव्हाळ्याचं होतं, तितकाच नंतरचा वाद तीव्र होता. तीच परंपरा पुढे नारायण राणेंचे सुपुत्र नितेश राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात पाहायला मिळाली आणि आता ती थेट तिसऱ्या पिढीमध्ये म्हणजेच नितेश राणे आणि आदित्य ठाकरे यांच्यात ट्रान्सफर झाली आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना नितेश राणेंनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर उभं राहून आदित्य ठाकरेंना उद्देशून केलेल्या म्याव म्याव घोषणा संपूर्ण देशाने टीव्हीवर पाहिल्या होत्या. तो महाराष्ट्राच्या संसदीय इतिहासातील आक्रमक आणि खालच्या पातळीवरचा वाद मानला गेला. त्यानंतरही सिंधुदुर्गातील राजकारण असो, मुंबई महानगरपालिकेची सत्ता असो किंवा लंडनचे दौरे आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील कथित संबंध असोत, नितेश राणेंनी नेहमीच आदित्य ठाकरेंवर अत्यंत गंभीर वैयक्तिक आरोप केले आहेत. दुसरीकडे आदित्य ठाकरे सहसा नितेश राणेंच्या या आरोपांना थेट उत्तर देणं टाळतात. ते त्यांना थेट गुंड प्रवृत्तीचे म्हणून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात. अशा अत्यंत कटू, जळजळीत आणि हिंसक पार्श्वभूमीवर आजचं ते स्मितहास्य आणि पाठीवरची थाप म्हणजे राजकारणातील शिष्टाचार पाहायला मिळालाय. राजकारणातील ही दुपारी दुश्मनी आणि रात्री दोस्ती किंवा कॅमेऱ्यासमोर राडा आणि कॅमेरा मागे हास्य काही नवीन नाहीये. पण सर्वसामान्य कार्यकर्ता मात्र आपल्या फोटोंमुळे आणि व्हिडिओमुळे पुरता गोंधळात पडतोय. सोशल मीडियावर जी पोरं केवळ आपल्या नेत्याचा उदो उदो करण्यासाठी आणि दुसऱ्या नेत्याला शिव्या देण्यासाठी स्वतःचा वेळ, करिअर आणि आयुष्य बर्बाद करतात, त्यांनी आजचा हा व्हिडिओ नीट डोळे उघडून रिवाइंड करून 4 वेळा बघायला हवा. का माहितीये? कारण या नेते मंडळींना चांगलंच ठाऊक असतं की राजकारण हा फक्त विचारांचा, सत्तेचा आणि समीकरणांचा खेळ आहे. तिथे वैयक्तिक शत्रू कुणीच नसतो आणि कायमस्वरूपी मित्रही कुणी नसतो. नितेश राणे हे ज्या आक्रमक शैलीतून येतात, तिथे भलेही ते जाहीर सभांमध्ये आणि पत्रकारांसमोर आग ओकत असतील, पण व्यक्तिगत भेटींमध्ये किंवा अचानक समोर आल्यावर आदरातिथ्याची, मोठ्या मनाची आणि मैत्रीची भावना कुठेतरी जिवंत राहते. दुसरीकडे आदित्य ठाकरे हे मुंबईच्या सेंट झेवियर्सचे शिक्षण घेतलेले, अत्यंत उच्चभ्रू आणि सुसंस्कृत वातावरणात वाढलेले नेते आहेत. समोरून येणारा माणूस वैरी जरी असला तरी त्याला हसून सामोरं जाणं ही त्यांची मॅच्युरिटी आहे. आज जेव्हा या 2 भिन्न विचारसरणीचे पण एकाच वयोगटातील तरुण नेते एकमेकांना भेटले, तेव्हा त्यांच्यातील वैयक्तिक कटुता काही क्षणांपुरती बाजूला पडली. त्यांनी एकमेकांना दिलेली ती दाद ही कदाचित एकमेकांच्या राजकीय अस्तित्वाची आणि चाललेल्या संघर्षाची जाहीर कबुलीच होती. जिथे वैचारिक मतभेद कितीही टोकाचे असले तरी वैयक्तिक पातळीवर असं काही नसतं. आपल्या महाराष्ट्राला हा फार मोठा इतिहास लाभलाय. शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांच्या जाहीर सभांमध्ये
टोकाचं युद्ध असायचं. मुंडेंनी पवारांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करून अख्खा महाराष्ट्र पालथा घातला होता. पण संसदेत किंवा खासगीत ते एकत्र जेवायचे उत्तम मित्र होते. आर पाटील आणि प्रमोद महाजन यांच्यातही असेच राजकारणापलीकडचे संबंध होते. आजच्या तरुण पिढीच्या नेत्यांमध्ये ती मॅच्युरिटी हरवली आहे का, अशी शंका घेतली जात असतानाच आदित्य ठाकरे आणि नितेश राणे यांच्या भेटीने महाराष्ट्राच्या त्या जुन्या सुसंस्कृत राजकीय संस्कृतीची आठवण करून दिली. पडद्यावर जे दिसतं त्यापेक्षा पडद्यामागे खूप वेगळंच असतं. गोष्ट साधी आणि सरळ आहे. राजकारणात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते, ना मैत्री ना शत्रुत्व. आज जे एकमेकांच्या पाठीवर थाप मारत आहेत ते उद्या पुन्हा सकाळी एकमेकांवर चिखलफेक करताना दिसतील. नितेश राणे उद्या सकाळी पुन्हा नवीन आरोपांची शिदोरी आणि नवे टोमणे घेऊन पत्रकारांसमोर येतील. मीडियाचे कॅमेरे पुन्हा गरमागरम हेडलाईन्स चालवतील आणि आदित्य ठाकरे पुन्हा एकदा मी अशा लोकांच्या विधानांवर बोलत नाही असं म्हणत आपल्या पक्षाच्या कामाला लागतील. पण विधान भवनाच्या त्या कॉरिडॉर मधल्या तो 5 सेकंदाचा क्षण मात्र महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नेहमीच एक विरंगुळा आणि फार मोठा धडा म्हणून आठवला जाईल. महाराष्ट्राच्या राजकारणावर कधीच डोळे मिटून विसंबून राहायचं नाही, कारण इथे पडद्यावर जे दिसतं त्यापेक्षा पडद्यामागे खूप काही वेगळंच शिजत असतं. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून सांगा.